आपल्याला माहिती असतं आपल्या मतदारसंघात कोण चांगला काम करणारा माणूस आहे, आपल्याला अनुभव असतो. त्याला निवडून दिलं, त्यासाठी मतदान केलं. गुन्हेगारी स्वरूपाला मतदान नाही केलं, ह्यातून काहीतरी सुधारणा होऊ शकते. आत्ता जे भरपूर मुलं जे भरपूर शिक्षण झालेले आहे त्याचं, पण त्यांना रोजगार नाही, बेकार फिरताय. असं त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. काय भागात आता डीपी रोड राहिलेले ते डीपी रोड पहिले केले रोडची समस्या निघून जाईल. गावाचा विषयच नाही प्रेशरचा, कॉर्पोरेशनचं पाणीच नाही आम्हाला. आता नवीन येणारे नगरसेवक कुणी असो, कुठल्या पक्षाचे असो, त्यांनी रस्त्याचे कामं करावीत आणि कॉर्पोरेशनचं पाणी द्यावं. महानगरपालिकेत आता काय सगळं ठेकेदारीत चालू आहे. नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. टॉप न्यूज मराठीचा जो निवडणूक विशेष कार्यक्रम आहे पंचनामा, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रभरातील जे प्रभाग आहेत त्या प्रभागामधल्या नेमक्या काय समस्या आहेत ते थेट मतदारांमध्ये जाऊन जाणून घेत असतो. आज मी पुण्यातील प्रभाग क्रमांक 38 जो की 5 सदस्यीय प्रभाग आहे. विशेषतः हा प्रभाग बालाजीनगर, आंबेगाव आणि कात्रज प्रभाग आहे. या प्रभागामधील मतदारांच्या नेमक्या काय समस्या आहेत थेट आपण येथील समस्यांचा पंचनामा थेटपणे मतदारांमध्ये जाऊनच करणार आहोत. चला तर मग आपल्यासोबत या भागातील मतदार आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. मला सांगा, किती वर्षापासून तुम्ही या भागात? इथं 12 वर्ष आली. 12 वर्ष झाली. बरं, मला सांगा या प्रभागातल्या काय समस्या आहेत? हां, प्रभागाची समस्या म्हणजे मांगडेवाडीच्या समजा विचार केला. मांगडेवाडी, आम्ही मांगडेवाडीत राहतो. तर रस्ते आणि पाणी, म्हणजे कॉर्पोरेशनचं पाणी आलेलं नाही अजून. आणि रस्त्याची बी दुरावस्था आहे मांगडेवाडीत. म्हणजे काय आणि दुरावस्था? आता रस्त्याची ग्रामपंचायत होती ना, आता ग्रामपंचायत होती ते आता पहिल्यांदा नगरसेवक नाही आम्हाला. पहिल्यांदा पहिली निवडणूक आहे, पहिल्यांदा नगरसेवक मिळतील आम्हाला. मग कोण मिळतील, काय मिळेल, कुठले मिळतील, कसे काम करतील, त्याच्यावर पुढचं भविष्य. पण आम्हाला मुख्य समस्या म्हणजे रस्ते मांगडेवाडीतले आणि कॉर्पोरेशनचं पाणी. सगळ्यांना बोरिंगचं टँकरचं पाणी का मांगडेवाडीत सगळं. कॉर्पोरेशन पाणी कुठंच नाही. गुजरवाडी फाट्यापर्यंत आहे, गुजरवाडी फाट्याच्या पुढं नाही, मांगडेवाडीत नाही, कारण कॉर्पोरेशनच नव्हतं, ग्रामपंचायत होती. आता नवीन येणारे नगरसेवक कुणी असो, कुठल्या पक्षाचे असो, त्यांनी रस्त्याचे कामं करावीत आणि कॉर्पोरेशनचं पाणी द्यावं. ह्या 2 प्रमुख मागण्या. बाकी विशेष मग दुसऱ्या काय, पण ह्याच 2 प्रमुख मागण्या आहेत. म्हणजे पाणी आणि रस्त्याची समस्या. कॉर्पोरेशन, पाणी आणि रस्ते. म्हणजे रस्ते असे मोठे रुंदीकरणाचे अंतर्गत रस्ते मांगडेवाडीतले आहे ना, त्यांची भयंकर दुरावस्था आहे, भयंकर. तुम्ही येऊन बघितलं तर रस्ते सगळेच खराब आहेत. थोडेफार काही झालेत मेन रोड, परंतु आतल्या बाजू जे येते अंतर्गत रस्ते, त्यांची अवस्था दुरावस्था खराब आहे. कचऱ्याची काय अवस्था येते? कचऱ्याची पण आता सध्या कॉर्पोरेशनची गाडी येते कचरा कलेक्ट करायला. तेवढी एक सोय कॉर्पोरेशन जेव्हा कॉर्पोरेशनमध्ये गेली मांगडेवाडी, तेव्हापासून त्यांची एवढी सुविधा केली की जागोजाग पाण्याच्या टाक्या बसवल्यात. तिथून पाणी न्यावं लागतं भरून. घरात नाही किंवा पार्किंगमध्ये नाही, चौकात काय त्याला म्हणतो आपण, स्टँड पोस्ट म्हणतो ना, स्टँड पोस्ट सारख्या टाक्या बसवल्यात. त्यात कॉर्पोरेशन टँकर आणून पाणी टाकतात, तिथून आम्हाला भरून घरी घेऊन जावं लागतं. ते जागोजाग चौकात आहेत, 4-5 ठिकाणी बसवले. म्हणजे अधिकच्या दाबानं पाणी आलं पाहिजे आणि घरपोच पाणी आलं पाहिजे. नाहीच आहे कॉर्पोरेशनचं. दाबाचा विषयच नाही प्रेशरचा. कॉर्पोरेशनचं पाणीच नाही आम्हाला. म्हणजे तुम्हाला पाण्याची व्यवस्था तुमच्या भागापर्यंत होणं गरजेचं गरजेचं आहे कॉर्पोरेशनचं. आणि आता जे आहे ते फक्त पिण्याच्या पाणी येतं. त्या 1,000 लिटरच्या टाक्या बसवल्यात प्रत्येक चौकात मांगडेवाडीत बसवलेत तसे भरपूर. पण तिथून पण आम्हाला भरून कॅन भरून घरी घेऊन जावं लागतं. नंतर वरती 4थ्या मजल्यावर 3ऱ्या मजल्यावर राहत असेल त्याप्रमाणे घ्यावं लागतं. आणि रस्त्याचं तुम्ही येऊन जर बघितलं ना तर भयंकर दुरावस्था आहे. सगळे खड्डे, पाणी साठलेलं असतं, खड्डे असतात. फक्त एक मेन रोड आहे जो मांगडेवाडीचा, तेवढा झालेला आहे पाठीमागे. त्यानंतर काहीच नाही आता. मला सांगा बाबा, इथं मुलांच्या रोजगारांच्या बाबतीमध्ये आहे, अनेक मुलं ही गुन्हेगारीकडे वळत आहेत. त्यासाठी वळू नये, त्यासाठी महापालिकेने रोजगारासाठी काय करावं असं वाटतं? आता रोजगाराचा प्रश्न एवढा गहन आहे की माझ्यासारखा सामान्य माणूस त्याच्यावर काय सांगू शकत नाही. कुठून रोजगार उपलब्ध करणार? रोजगार दिवसेंदिवस कमी होत आहेत, वाढतात कुठं? कसे निर्माण करणार? सरकारी संस्था खाजगी संस्थेला चालवायला देतात. सांगा, बघितलं ना तुम्ही? काय केलं पाहिजे आता वाटतंय? महापालिकेने यासाठी काय केलं पाहिजे? नगरसेवकांनी या बाबतीत काय पावलं उचलली पाहिजे? आता रोजगार निर्मिती कशी करायची त्याच्यासाठी काही इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं पाहिजे, नवीन धंदे उभे केले पाहिजे, नवीन कंपन्या उभ्या केल्यात. सरकारने त्याचा हस्तक्षेप केला पाहिजे. सरकारला सहभाग त्यात पाहिजे. खाजगीला कमीत कमी नोकर वर्गात, कर्मचारी वर्गात काम कोण घेणार? खाजगी, बरोबर आहे का नाही? कुठून रोजगार उपलब्ध होतात? सरकारी नोकऱ्या फार कमी झाल्यात. त्यात आरक्षणचं भांडण नाही. बघताय तुम्ही, सगळे समाज उठले, धनगरापासून मुस्लिमापासून मराठ्यापासून सगळे उठले. ते आरक्षण
रोजगारचा प्रश्न असा आहे, कठीण आहे. त्यातून बी काय फारसे रोजगार उपलब्ध होत नाही. कुठून रोजगार उपलब्ध होणार? आता काय करायचं हे सरकारने ठरवायचं कशी योजना. आमच्यासारखं सामान्य माणूस काय सांगणार, नाही का? रोजगाराचा प्रश्न भयंकर आहे. तो सोडवला आणि पाहिजे. जर नुसते रोजगार नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा काय व्यावसायिक शिक्षणातनं प्राथमिक शिक्षकातनं व्यावसायिक शिक्षण जर दिलं मुलांना आणि व्यवसायाच्या माझं उभं करता आलं आणि त्यासाठी कर्ज सुविधा जागा उपलब्ध करून देणे किंवा त्याचे स्किल डेव्हलप करणे धंद्याविषयी शिक्षणातून इतिहास आणि भूगोल आणि नागरिकशास्त्र शिकवत बसले अजून. आता व्यवसायाभिमुख शिक्षण द्यायला पाहिजे. स्किल डेव्हलपमेंट वाले प्रोग्राम राबवले पाहिजे. स्किल डेव्हलपमेंट मुलांना करायला पाहिजे. आणि मुलांनी बी राजकारण सोडून जरा उद्योग धंदे नोकरी ह्याच्या मागे लागलं पाहिजे, होय की नाही? राजकारण गरजेपुरतं करायला पाहिजे, तिथं गरजेचंच आहे. आपण आपलं चांगला उमेदवार निवडून दिला, आपल्याला माहिती असतं आपल्या मतदारसंघात कोण चांगला काम करणारा माणूस आहे, आपल्याला अनुभव असतो, त्याला निवडून दिलं, त्यासाठी मतदान केलं. गुन्हेगारी स्वरूपाला मतदान नाही केलं, ह्यातून काहीतरी सुधारणा होऊ शकते, हे की नाही तरुणांनी? बरोबर आहे. माझ्यासोबत इथल्या ताई आहेत. ताई, या प्रभागामध्ये काय अडचणी आहेत? अडचणी काय प्रॉब्लेम आता सगळे चालूच असतात, पण करतात कामं, सगळेजण करतात. काय वाटतं, कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे का इथं? कचऱ्याची काय अडचण आहे? येतात रेग्युलर येतात. कधी कधी कचऱ्याची गाडी कधी कधी येते इथं? काय आता म्हणजे कधी 4 दिवसांनी कधी 8 दिवसांनी असं येतात, पण असं म्हणजे- कंटिन्यू येत नाही. म्हणजे दररोज गाडी कचरा न्यायला येत नाही? नाही दररोज नाही येत, असं कंटिन्यू येत नाही. मग तुम्ही कचऱ्याची विल्हेवाट कशी करता? रोज जो आम्ही कचरा कसं जमा आता होतो. आम्ही आमचे मिस्टर घेऊन जातात रिक्षामध्ये, ऑटो चालवतात, ते रिक्षावाले घेऊन जातात. हो. मग ते कसं आहे, जाताना कचरा कुंडीकडे. हो नेऊन टाकतात ते कसं. बरं, पाण्याची काय अडचण आहे? इथे एक जण म्हणत होता की आमच्या इथे पाण्याचा फार त्रास आहे, पाणी लवकर येत नाही. नाही आता आहे पाणी वगैरे आहे. आणि रस्त्यांचं वगैरे काय? रस्त्यात खड्डे वगैरे, आणि खूप या भागात जर पाहिलं तर खूप अपघात होतात. काही रस्त्यांचा काही प्रॉब्लेम आहे इकडे? नाही खरंच. बरं, ते तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुम्ही महिला आहात, म्हणजे महिलांना जर असेल तर जास्त अडचणी समजत असतात. तुम्हाला काय वाटतं, इथलं जो कोणी नगरसेवक असेल, जो कोणत्याही पक्षाचा असेल, कोणी निवडून येईल, त्यांनी प्रामुख्याने इथं काय कामं करावीत असं वाटतं तुम्हाला? तर काय कामं तर करतात, सगळेच कामं करतात, सगळेच छान कामं करतात. कोणाला असं काही हे बोलून वगैरे काही हे नाहीये, पण छान कामं करतात सगळेजण. आता ठीक आहे, आता सगळेजण छान कामं करतात, पण त्यांनी निवडून आल्यानंतर आणखीन काय चांगली छान कामं करावीत? मुलांच्या रोजगारासाठी करावा का? कचऱ्याचा प्रश्नासाठी काम करावं का? पाणी वेळेवरती आलं पाहिजे यासाठी काम करावं का? काय वाटतं? ज्यांना गरज आहे त्यांना जास्त मदत करायला पाहिजे, गोरगरिबांसाठी मदत करायला पाहिजे. रिक्षा चालकांसाठी काय महानगरपालिकेने काय करावं असं? रिक्षावाल्यांना तर काय हेच नाही हो. रिक्षावाल्याला कोणी पण मारहाण करतात, पॅसेंजर वगैरे त्रास देतात. रिक्षावाल्याला म्हणजे असं काही किंमतच नाहीये. असं. त्यासाठी महापालिकेने काय करावं वाटतं? आता महानगरपालिकेने त्यांनी तर हे करायला पाहिजे ना, काहीतरी रिक्षावाल्यांसाठी काहीतरी सवलत द्यायला पाहिजे ना. असं त्यांना पण असं काहीतरी असं हक्काचं काहीतरी पाहिजे ना रिक्षावाल्यांना पण. आता रिक्षावाले आता सध्या तर हे मेट्रोमुळे आता कात्रज स्वारगेट ते कात्रज पर्यंत मेट्रो येणार आहे, तर रिक्षावाल्यांचा पूर्ण धंदाच हे झालेलं आहे. त्यामुळे काय बरं, ते रोजगार म्हणजे मुलांचे रोजगार पाहिलं तर मुलं गुन्हेगारीकडे खूप चालली आहेत, सुशिक्षित पोरंही गुन्हेगारीकडे वळत आहेत. त्यासाठी महानगरपालिकेने रोजगाराच्या बाबतीत काही करावं वाटतं? काय आता मुलांचं तर आता काय बघा, तर त्याच्यावर मी काय सांगू शकत. म्हणजे रोजगारासाठी महानगरपालिकेने त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, काही अशा योजना आणाव्यात असं वाटतंय? ठीक आहे ना, तसं काहीतरी. आता जे भरपूर मुलं जे भरपूर शिक्षण झालेलं आहे त्यांचं, पण त्यांना रोजगार नाही, बेकार फिरताय, असं त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. माझ्यासोबत या प्रभागातील मतदार आहेत, त्यांच्याकडनं थेट जाणून घेऊयात की या प्रभागात नेमक्या काय समस्या आहेत, काय अडचणी आहेत. बाबा, तुम्ही किती वर्षापासून इथे राहता? आमच्या 2-3 पिढ्या झाल्या. हं? 3 पिढ्या झाल्या. 3 पिढ्या झाल्या. बरं, आधी कसं होता प्रभाग, आता कसं आहे? आधी बैजार होता चांगला, आपलं काय येत नाही देत नाही. आता हालचाल बेकार होती. बरं बाबा, इथं काय काय अडचणी आहेत, म्हणजे रस्त्याचा कचऱ्याचा काही अडचण आहे का? रस्त्याचं काय नाही, चालू आहे ते. हं. वर वाडीला राहतो आम्ही, हं. निंबाळकरवाडी, बरं बरं गुजरवाडी. बरं बरं.
इथं कचऱ्याची काही कचऱ्याचं पाण्याचं असं काही अडचण आहे इथे? इथं नाही, वाड्यात नाही ना पाण्याची अडचण. बरं, पाण्याची अडचण आहे. हम्म. बरं, कचऱ्याची? कचऱ्याची गाडी चालू आहे. बरं. बाबा काय वाटतं, जो कोणी नगरसेवक म्हणून निवडून येईल, आता निवडणूक आहेत, त्यांनी कोणती कामं करावीत असं वाटतं? पाण्याची करून घ्यायला पाहिजे हं, खेडेगावला. हं. बाकीचं काय. बरं. पोरांना रोजगार वगैरे द्यावा, पोरं इकडे तिकडे फिरायला लागली, त्यांच्यासाठी काय करावं? रोजगाराला लावायचं त्यांना. हो. काय? नोकरी फिरण्यापेक्षा आपली नोकरी लागलेली बरं. हं. बरं. नाही का? हं. हे व्हायला पाहिजे. बरं. बाबा तुम्ही किती वर्षापासून आहे इथे? नाही आता माझा जन्म जन्मच इथलाच आहे, इथलंच आहे. मला सांगा, या भागात काय काय अडचणी आहेत? तुम्ही अनेक वर्ष इथं जन्म. आता सध्या बरं आहे, म्हणजे पाणी वगैरे येते तिथे खात्रत बाकी काय त्याच्यामध्ये किरकोळ आरोग्य आहे ते आहे. म्हणजे आरोग्यासाठी इथं काय करणं गरजेचं आहे महानगरपालिकेनं असं वाटतं? तसं आहे, ते दवाखाना आहे पण ते तेवढा पुरेसा नाही. तेवढा पुरेसा दवाखाना नाही. मग काय आणखीन केलं पाहिजे त्या दवाखान्यासाठी? सगळ्या सोयी झाल्या पाहिजे जागेवर, म्हणजे बाहेर जायला नको. कचऱ्याचा काय प्रश्न आहे इथे? कचऱ्याचा काही प्रश्न? होते व्यवस्थित साफ. म्हणजे 3-3 दिवसाला गाडी येते असं म्हणतायत, आम्हाला कचरा जमा करावा. नाही तसं नाही घेते डेली येते. डेली. या भागात बघितलं तर अपघात खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागले त्या कात्रज रस्त्यांवरती वगैरे. त्यासाठी काय करावं असं महानगरपालिकेने वाटतं? वाहतुकीची समस्या आहेच हो. तशी. लॉंग टर्म म्हणलं तर तिथे उड्डाण पुलाचंच काहीतरी काय झालं हो. इथली तर एवढंच. हो. बाकी मग तो हायवे झाल्यामुळे जरा झालंय कमी ताण, बरं. तरी अजूनही आहेच समस्या. बरं बाबा मला सांगा, जो कोणी नगरसेवक म्हणून निवडून येईल, मग कोणत्याही पक्षाचा असू देत, अपक्ष असू देत, कोणी असू देत, त्यांनी पहिल्यांदा या प्रभागासाठी, प्रभाग क्रमांक 38 साठी काय कामं केली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं प्रामुख्याने? सध्या फार अशी अडचण काही नाही आहे. बरेच हे मोरे साहेबांपासून व्यवस्थित चाललं. म्हणजे काय कामं करावीत? आता आधी केलेली असतील, पण आता अधिक चांगलं व्हावं, अधिक चांगलं आपल्याला कोणत्याही अडचणी होऊ नये, त्यासाठी काय कामं केली पाहिजे असं वाटतं? बांधकामावर नियंत्रण आणलं पाहिजे. ते प्लॅनिंगने होत नाही ते. बांधकाम प्लॅनिंग होत नाही. त्यामुळं कोंडी व्हायची शक्यता आहेच. वाहतूक कोंडी होती त्यामुळे. ओके. आज नाही, पण ती उद्याची समस्या आहेच. बरं. बांधकामांवरती नियंत्रण आणणं गरजेचं आहे. तुम्ही इथलेच आहे का? तुम्ही कुठले? आम्ही यवतमाळ. बाबा तुम्ही कुठले इथलेच? गोकुळनगर. मला सांगा, या प्रभागात काय काय अडचणी आहेत? काय नाही, आपल्याला पाण्याची थोडी अडचण आहे आणि रस्त्याचे आपल्या गल्लीतले. म्हणजे गल्लीतल्या रस्त्याची कशी अडचण? आपले छोटी 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 म्हणजे वाहनांना. वाहनांना बारक ते आहे, पण रस्ता केल्यावर होईल ना ते. बाकी काय नाही अडचण एवढी. म्हणजे पाण्याची अडचण दूर करण्यासाठी काय केलं पाहिजे असं वाटतं? डोंगराळ भाग आहे वर जरा, त्याला पाणी चढत नाही जरा, त्याच्या पाहिजे त्यांनी काहीतरी नियोजन करून ते सोडलं पाहिजे ना. बरं. असं होते, एवढाच फॉल्ट आहे. बरं, कचऱ्याची काय अडचण येते? कचरा येतात, गाड्या येतात सकाळच्या गाड्या येतात. येतात. किती दिवसाला गाड्या येत असतात? नाही, रोजचीच येते. रोज गाड्या येतात. रोज. बरं. तशी काय गोकुळनगर मध्ये काय अडचण नाही तशी. मला दुसरी एक गोष्ट सांगा, इथे म्हणजे जर पाहिलं तर छोटे छोटे अरुंद रस्ते आहेत, इथं पार्किंगची समस्या आहे का? नाही, पार्किंगची समस्या आहे नाही इथं. चौकच आहे या तलाठी ऑफिस आहे, सगळं ऑफिस आहे, म्हणजे इथं पार्किंगची गरज आहे. म्हणजे छोटे छोटे अरुंद रस्ते आहेत, पार्किंगसाठी काय करावं असं वाटतं महापालिकेने? काय थोडासा रस्ता रुंद व्हायचा, थोडं काय करायचं ह्याच्या परत काय करणार. जर पाहिलं तर या भागातली जी मुलं आहेत ते रोज अर्थात गुन्हेगारीकडे वळताना सुद्धा पाहायला मिळते. ते गुन्हेगारांवरती अंकुश ठेवावं, गुन्हेगारीकडे वळू नये, यासाठी महापालिकेने रोजगारासाठी काही करावं असं वाटतं? हा, रोजगारासाठी करावं ना. पोरांना रोजगार नाहीच, त्याच्या पायी तिकडे वळतात ना ती. त्याच्यासाठी काहीतरी त्यांनी काय काढावं, त्यांना काय लाईन द्यावी त्यांनी. बाबा मला सांगा, इथं जो कोणी नगरसेवक म्हणून निवडून येईल, आता निवडणूक आहेत 15 जानेवारीला, 16 तारखेला मतदान होणार आहे. जो कोणी निवडून येईल, मग तो कोणत्याही पक्षाचा असू देत किंवा अपक्ष म्हणून असू देत, जो कोणी नगरसेवक म्हणून निवडून येईल त्यांनी प्रामुख्यानं या भागासाठी कोणती कामं पहिल्यांदा केली पाहिजेत असं वाटतं?
पहिल्यांदा हे पाण्याचं आणि पोरांच्या नोकरीच त्यांनी केलं पाहिजे. नोकरी जर नसेल तर इथं थांबण्यातच काय अर्थ होते. असं होते. शेतकी तर लोकांनी सोडलीच, पण आता नोकरीसाठी इकडे आली तर नोकरीही नाही. त्याच्यासाठी काहीतरी आपल्या वरती आपला गोकुळनगरचा चौक सोडून वरती लई लोक असे गरीबच आहेत सगळे. त्याच्यासाठी काहीतरी त्यांनी करावं स्वतः. म्हणजे रोजगारासाठी आणि पाण्याचा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. हे म्हणजे पाण्याचा प्रश्न म्हणजे मला कळलं नाही, पाण्याचा प्रश्न म्हणजे कधी पाणी येतं आणि कधी पाणी जातं? 5 वाजता येतं, पण ते डोंगर भाग असल्यामुळे जरा कमजोरी येतं. म्हणजे कमी दाबाने येतं. कमी कमी दाबाने येतं. अच्छा, पाण्याचा दाब वाढवला पाहिजे. हा, दाब Pressure वाढवला. टिकवलं. हो, पेशंट. दादा तुम्ही कुठले? गुजरवाडी. काय अडचणी आहे तिथे? पाणी प्रश्न, हं. रस्त्याचा, हं. ड्रेनेज लाईन हं. आणि लाईट. तो बिकट प्रश्न आहे. लाईट जवळजवळ एक 2 कधी कधी दिवस जाते. हं. लाईटीचं म्हणजे पॉवर कमी आहे, त्याच्यामुळे लोकांना प्रॉब्लेम येतो. सकाळ लाईट जाते, सकाळची जाते हं. आणि सकाळी गेले तर दुपारी 2-3 वाजता येते. MSCBचा मोठा प्रॉब्लेम. पाण्याच्या टाक्या बारीक आहेत, हं. पाण्याला प्रेशर कमी आहे आणि प्रत्येक भागात म्हणजे पाण्याचं टायमिंग चेंज होतं. त्यामुळे पाण्याचं आहे. आणि आत्ता जर नगरसेवक निवडून आले या भागात तर त्यांनी पहिलं लाईट आणि पाणी ह्याच्यावर जास्त लक्ष द्यावं. आणि जे बारके रोड आहेत ते जे DP राहिलेले आहेत ते DP रोड लवकरात लवकर करून घेण्यात यावे. त्याच्यामुळं रोडची समस्या निघून जाईल. म्हणजे रोडाचं रुंदीकरण झालेलं पाहिजे, रस्त्याचं रुंदीकरण व्हावं, त्याचबरोबर पाण्याचा जो दाब आहे तो अधिक दाबाने पाणी आलं पाहिजे. रोड आहेत ना, आता जवळजवळ काय भागातला आता DP रोड राहिलेले आहेत ते DP रोड पहिले केले तर रोडची समस्या निघून जाईल. आणि नंतर पाण्याच्या टाक्या अजून वाढवल्या पाहिजे. टाकी वाढवली की पाण्याचं आणि येणारं पाणी वाढवलं पाहिजे. येणारं पाणी वाढवलं तर लोकांची समस्या होते. आता पाणी तसं लोकांना पुरेसं म्हणजे आता तात्पुरतं आहे, पण पुढं भागात वाढत चालला त्याच्यामुळे पाणी कमी पडत जातं पुढं. आमचे भारतनगर, सोपनकाका नगर, खोपडे नगर किंवा गुजरवाडी, निंबाळकरवाडी ह्या भागाला पाणी कमी प्रमाणात येतं आणि टँकरने पाणी पुरवठा होतो ना. म्हणजे टँकर येतो, तो टँकर 2-2 दिवसांनी टँकर येतो आणि तो टाक्यातनी टाकला जातो. अच्छा. त्या भागाला पाण्याची समस्या आत्ता तरी खूप बिकट आहे. अजून उन्हाळा आल्यानंतर अजून प्रॉब्लेम येतो. 4 दिवसांनी पाणी मिळतं लोकांना. मला सांगा, रोजगाराच्या बाबतीमध्ये जे तरुणांचा रोजगार आहे त्या बाबतीमध्ये काय करणं गरजेचं असेल? तर ह्या भागात येणारे बाहेरून येणारे लोंढे भरपूर आहेत. त्याच्यामुळे स्थानिकांना तर काम राहिलेलंच नाही. आणि एवढे कामगार बाहेरून येतात आणि त्यांना सुद्धा आता रोज मिळत नाही टायमिंगला. 2 दिवसातून किंवा आठवड्यातून 2च दिवस काम मिळतं. हा प्रॉब्लेम मोठा बिकट होत चाललेला आहे. म्हणजे काय महापालिकेनं आता जो रोजगार प्राप्तीसाठी काय कामं केली पाहिजेत असं तरुणांसाठी असं वाटतं? महानगरपालिकेत आता काय सगळं ठेकेदारी चालू आहे. त्याच्यामुळे तिथं त्यांनी त्यांचं काम चालू आहे महानगरपालिकेचं. पण इतर भागातले जे बांधकाम व्यावसायिक आहे यांनी प्रत्येकाला व्यवस्थित पोटापुरतं तरी त्यांना रोजंदारी द्यावी असं. म्हणजे आणि तरुण पिढी जर प्रामुख्याने जर पाहिलं तर गुन्हेगारीकडे वळतीये, यासाठी काय करणं गरजेचं आहे? तरुण पिढीत आपले पोलीस स्टेशन किंवा इथले स्थानिक नगरसेवक यांनी जास्त करून लक्ष दिलं तर ते गुन्हेगारीचं प्रमाण कमी होईल. त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे प्रत्येक भागात, की बाबा आता नवीन पिढी येते बाहेरून त्यांना पण ते कंट्रोल पोलीस चौकी किंवा स्थानिक नगरसेवक यांनी लक्ष घातलं पाहिजे. त्याच्यामुळे गुन्हेगारी कमी होईल. आपल्यासोबत या भागातले मतदार आहेत. बाबा, तुम्ही किती वर्षापासून इथे राहताय? मी जन्मताच इथे हा. जांभळवाडीचे. जांभूळवाडीचे. हा. आता महानगरपालिकेत गेला, हा. नाही काय आम्हाला काय प्रॉब्लेम नाही काय आहे. पाण्याचं काय तिकडे? पाण्याचं काय पाण्याचं प्रॉब्लेम? आता 2 ठिकाणचं पाणी आहे. एक विहिरीचं पाणी आहे आणि एक कॉर्पोरेशनचं आहे. बरं. टँकर आहे टँकर. बरं. ते पाणी भरपूर आहे. म्हणजे पाण्याचं तुमच्या घरापर्यंत पाणी कशा पद्धतीने पोहोचलं काय जातं? नळाचं ह्याच्यावर तर काय घेऊन जातं, पेयापुरतं बाहेरून घेऊन हा. जातं. बाकीचं पाण्याची व्यवस्था आहे चांगली. कचऱ्याचं काय? कचऱ्याचं नियोजन तुमच्या तिथे? घरोघर ती गाडी येते, गाडी घेऊन जाते कचरा. गाडी रोज येते का? येते. बरं. रोज येते ना गाडी. आणि रस्ते कसे आहेत तुमच्या ते रस्त्याचं? रस्ता गावापर्यंत सरळ सिमेंटचाच रस्ता आहे. मला सांगा बाबा, आता जो कोणी नगरसेवक म्हणून निवडून येईल, कोणत्याही पक्षाचा असू देत, काही असू देत, अपक्ष असू देत, काही असू देत, त्यांनी प्रामुख्याने कोणती कामं पहिल्यांदा तुमच्या भागात केली पाहिजे असं वाटतं? आता सध्या तर काहीच काम नाही. आता फक्त एवढंच काम आहे की जे घरांना जे काय परवानगी रस्ते लहान होत चाललेत ना ते रस्त्याचे जरा त्यांनी हे करावं. म्हणजे कसे
घर पुढं 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 सरकत चालली ती. हं. ते जरा त्याला गाडी लावायला जागाच राहत नाही एवढी पार्किंगची समस्या. पार्किंगची समस्या आहे. पार्किंगच नाही, काय काय घरांचे परमिशनच नाही, हं. तसेच बांधलेले आहेत बिगर पंचायतीच्या ह्याच्यात. आता सध्या तर काही त्रास नाही, पण पुढे त्रास होणारच त्याचा. हं. असं आहे, बाकी नाही. म्हणजे घरांच्या बाबतीमध्ये व्यवस्थित प्लॅनिंग असतं. घरं आहे, पण रस्ते आता लहान पडत चालले ना. हं. 4 गाड्या 4 चाकी जर 4 व्हीलर म्हणलं तर जमत नाही गाड्याला. ते रस्त्यात अडचणी होते, तेवढीच अडचणी जास्त, बाकी नाही. काही काहींनी जी घरं बांधली त्याला परमिशनच नाही, नुसत्या पंचायतीच्या ह्याच्यावर बांधलेली, पण रस्त्यात किंवा गाडी लावायला पार्किंग नाही, पंचायतीच नाही. पंचायती होती ना हा. आता कार्पोरेशन आहे. हा. पहिली पंचायती म्हणजे पंचायत बांधून गेली पहिली. हा. आता आता काय हे नाही, ते रस्त्याचे फक्त प्रॉब्लेम आहेत, बाकी काय नाही. म्हणजे रस्त्याचा फक्त प्रॉब्लेम आहे. रस्त्याचा प्रॉब्लेम कसा सोडवावा असं वाटतं? घर मागं सारल्याशिवाय कसं काय निघायचं आता हे ना. आता काय ते घराला जर हा. कॉर्पोरेशन पद्धतीचं जर हे दिलं तरच ते येईल उपयोगी. आणि त्यातून आता हायवे जातोय रस्ता, कुणाची घरं किती पाडल्या जातात हे काही माहित नाही, सांगता येत. मग आता हायवेचा रिंग रोड राहतोय ना तिथं. आता गाव जातंय ते. आता आमची मंदिरं जातात. मारुती मंदिर जाते, हो. मस्कोबाचं मंदिर जाते, शंकराचं मंदिर, 3 मंदिरं जातात. जांभळ बरोबर. बापूजीचं जाते, फडजाईचं जाते, बरं. लक्ष्मी यायचं, असे 4-5 मंदिर. बरं मला सांगा तुमच्या तिथं काय काय अडचणी आहेत? आणि आम्हाला अडचणी काही नाही आता सध्या तर काहीच नाही. फक्त पार्किंगची अडचण आहे. हा, हे आता हे मिस्टर आहेत माझे. हा. काही नाही अडचण, काही बाकी चांगली सगळे. आणि रस्त्याची अडचण. एवढे फक्त गाड्या लावायला बस, बाकी काही नाही, सगळे बाकी व्यवस्थित. काही. हा, सगळे व्यवस्थित. बरं बरं मला सांगा काय भाग आहे, या भागात काय अडचणी आहेत? मशीनभूमीची मेन अडचण आहे जांभळवाडीला. मशीनभूमीच नाही, 10वीचं ठिकाण, रोडला ट्रॉफिक लय त्रास आहे लोकांना. बाकी काय रस्त्याचं तर चालूच आहे. मशीनभूमी महत्वाची आहे, स्मशानभूमी तिथं होणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. मशीनभूमी जागा देणे महत्वाचं, बाकी काय अडचण नाही. आणखीन काय रस्त्याचा कचऱ्याचा काही असं? रस्त्याचा कचरा तर चालूच आहे, लोक टाकतात कुठं कचरा, नियोजन नाही त्याचं बरोबर. नियोजन होणं गरजेचं हा, आहे नियोजन व्हाणे गरजेचं आहे कचऱ्याचं. कचऱ्याचं, बाकी काय नाही. आत्ता आपण पुण्यातील प्रभाग क्रमांक 38 मध्ये होतो. अर्थात हा प्रभाग जर पाहिलं तर कात्रज, आंबेगाव आणि बालाजीनगर असा हा प्रभाग आहे. हा प्रभाग 5 सदस्य आहे. येथील टॉप न्यूज मराठीचा जो विशेष कार्यक्रम आहे पंचनामा, या माध्यमातून आपण प्रभागातील समस्यांचा पंचनामा केलेला आहे. प्रामुख्याने जर या भागात जर पाहिलं तर पाण्याचा प्रश्न आणि कचऱ्याचा प्रश्न, त्याचबरोबर रस्त्याचा प्रश्न हा गंभीर असल्याचं येथील मतदारांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर जो कोणी नगरसेवक येईल त्यांनी पहिल्यांदा येथील पाण्याचा प्रश्न सोडवावा, कारण या भागामध्ये कमी दाबानं पाण्याचा पुरवठा होतो असं येथील मतदारांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.